उरीच्या हल्ल्यानंतर दिल्लीत घडामोडींना वेग आलाय। सकाळी 10 वाजता उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे। राजनाथ सिंहांच्या कार्यालयावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह गुप्तचर यंत्रणांचे प्रमुख उपस्थित असणार आहेत। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह गुप्तचर यंत्रणांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित असणार आहेत। सकाळी 10 वाजता उच्चस्तरीय बैठक या ठिकाणी बोलावण्यात आली आहे। उरीच्या हल्ल्यानंतर दिल्लीत आता घडामोडींना वेग आला आणि याच संदर्भात आमचे प्रतिनिधी सुनील काळे आपल्या संपर्कात आहेत। त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। सुनील, काय अधिक माहिती आहे? आता बैठक झाला त्याच्यानंतर अत्यंत उच्चस्तरीय ही बैठक केंद्रीय गृहमंत्र्यांनी बोलवलेली आहे आणि यात बैठकीचं वैशिष्ट्य म्हणजे की सर्व प्रकारचे गुप्तचर यंत्रणा असतील, सुरक्षा यंत्रणा असतील आणि संरक्षण मंत्री या बैठकीला उपस्थित आहे। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे अजित डोवाल आहेत ते सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। गुप्तचर यंत्रणांचे प्रमुख उपस्थित आहेत, गृहसचिव उपस्थित आहेत। अतिशय उच्चस्तरीय ही बैठक आहे आणि या बैठकीनंतर कदाचित कशा प्रकारचे कालचा जो हल्ला झाला त्याचा आढावा घेतला जाईल आणि एक प्रकारे जे अजित डोवाल यांनी जे आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनी जी स्ट्रॅटजी ठरवलेली आहे की पाकिस्तानातल्या ऑक्युपाईड काश्मीरमध्ये जाऊन हल्ला करायचा काय ही गोष्ट असेल किंवा काय उरी हल्ल्यानंतर तिथल्या काश्मीरमधली जी परिस्थिती आहे आर्मीची त्या सुरक्षेचा पूर्णपणे आढावा घेतला जाईल आणि यानंतर 11 वाजता संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर पंतप्रधानांना भेटतील आणि पूर्ण जी परिस्थिती आहे ती त्यांच्यासमोर सादर केली जाईल आणि मग पुढचा जो निर्णय आहे तो घेतला जाईल। स्वाती, नक्कीच। तर उरीवरच्या या हल्ल्यासंदर्भात अजित डोवाल यांच्यासह गुप्तचर यंत्रणांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे सकाळी 10 वाजता। धन्यवाद सुनील, दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।